सारे स्पॉटले कोण कोण येले मंडलिक बोक्स काय वनपास मंडलिक नाही येण्याशील काय मुवमेंट्स घ्यावं लागेल ना करता शेती तुमच्याजवळ कोणते ते कालचं काय व्हिडिओ आहे का मला दाडा हाँ इमजेल बॉस है एकदम बरोबर येईल एकदम बरोबर येईल हाँ नहीं राहू दे नहीं बरोबर आहे, सोडा सोड द्या बरं ड्रिल आहे का कालच्या स्पॉटला येऊन गेला असेल बघा तिथे सकाळी बिडार काय फरक नाही ना तिथं पण नाही बघितलं तुम्ही मग हे घेऊनच गेला नाही ना इकडं जागा आहे ना संध्याकाळी ते माझ्या शेतातनं लाईव्ह प्राणी संध्याकाळी 6 वाजता निघाले ते वनपाल यांनी देखील पाहिलेत आणि त्यानंतर रात्री ही सदर घटना घडलेली. तर या घटनेमध्ये त्या गरीब शेतकऱ्याचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालेलं आहे. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी परिसर कोणता आहे हा एरिया जो आहे हा जिरापूर शिवार तिकडे चिक्स शिवार आणि पिंपळ शिवारचा हा शिवबांध आहे. या ठिकाणी या सतत घटना घडत असतात. या आमच्या शेतीच्या भागामध्ये काही शेतमजूर असतात, त्यांची मुलं देखील इथून पायी पायी शाळेत जातात. इथं हाकेच्या अंतरावरच जिल्हा परिषद शाळा आहे, इकडे एक सियान इंटरनॅशनल स्कूल आहे. या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी लहान लहान मुलं शिकत आहेत. जवळपास 700 ते 800 विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना देखील भीतीचं वातावरण त्यांच्या याच्यात पण निर्माण झालं नाही आणि त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी रात्रीची लाईट असते, शेतकऱ्यांना पाणी भरायला देखील भीती निर्माण झालेली आहे. शेतमजूर कामाला यायला देखील डगमगतात आणि शासनाने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा. याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि यांनी त्वरित इथं पिंजरा लावून त्यांच्या जंगलात त्यांचं जिथं अस्तित्व असतं त्या ठिकाणी मानवी वस्तीत यांना पाठवू नका. आज दिनांक 20 रोजी पहाटे साधारण 3-3:30 वाजेच्या दरम्यानला चिक्सी जिरापूर शिवारातील प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील 6 बकऱ्या या हिंस्र प्राण्याने म्हणजे बिबट या प्राण्याने ठार केले आहेत. पैकी 3 बकऱ्या ज्या होत्या ह्या जागी आढळून आल्या आहेत आणि 3 फरार झालेले आहेत. तर त्या बिबटाचा आम्ही मागोवा घेण्यासाठी आमच्या पूर्ण टीमसह या ठिकाणी उपस्थित झालो. ड्रोनच्या साहाय्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका होती त्या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने आम्ही तपास केला आहे. ड्रोनमध्ये तसं काही अजून आढळून आले नाही आहे आणि पुढील खबरदारी म्हणून या ठिकाणी आता ट्रॅप कॅमेरा लावून परत रात्रीमधला ट्रॅप कॅमेरामध्ये काय अहवाल आहे तो हे चेक करू. परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी शेतामध्ये वास्तव्यात असलेले सगळे शेतमजूर यांना आम्ही आवाहन केलंय की लहान मुलांना दिवसा आणि रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवा, बाहेर पडू देऊ नका, जेणेकरून बिबटमुळे मानवहानी होणार नाही याची काळजी घ्या, अशा पद्धतीने आवाहन केले. आम्ही काल सायंकाळी जवळपास इथून साधारण 500 मीटर अंतरावरती बिबट आणि त्याचा एक सब ॲडल्ट एक पिल्लं आहे, तर त्याला आम्ही ट्रेस केला. त्याचं फोटोही आम्ही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले, फोटोही घेतलेले आहेत. आणि म्हणजे या एरियामध्ये बरीच बिबटची संख्या आहे. पैकी हे जे 2 आहेत मादी बिबट आणि त्याचं एक पिल्लू, हेच यांना नदीच्या किनारून पुढे सरकल्याचा आमचा अंदाज आहे.